Hello friends, in this video we are going to discuss our first poem, A Teenager's Prayer, which is written by J. Morse. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पहिल्या कवितेची ओळख करून घेणार आहोत, जिचं टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर. ही कविता आणि तिच्याविषयीची चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्याला टीन एज ही संकल्पना सुरुवातीला समजून घ्यावी लागेल. वयवर्ष 13 ते 19 हा जो कालखंड आहे आपल्या आयुष्याचा, तो टीन एज म्हणून ओळखला जातो. आणि हा आपल्या आयुष्याचा असा कालखंड आहे जो आपलं भविष्य निश्चित करतो. आणि म्हणून या काळामध्ये माणसानं अतिशय सावधगिरीनं वागणं अपेक्षित आहे. आणि म्हणून कवी देवाकडे अशी प्रार्थना करतोय की हा काळ सुसह्य होण्यासाठी या काळाचा जास्तीत जास्त चांगला वापर आपल्याकडून व्हावा, यासाठी कवी देवाची प्रार्थना करतोय. आणि हीच प्रार्थना अ टीनेजर्स प्रेयर या कवितेमध्ये कवीनं लिहिली आहे. नाव लेट अस स्टार्ट द स्टांजा बाय स्टांजा डिस्कशन ऑफ द पोएम. द फर्स्ट स्टांजा. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. या पहिल्या कडव्यामध्ये कवी असं सांगतो की प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येत असतो. आणि ह्या प्रत्येक दिवशी मला काही ना काही निर्णय घ्यायचे आहेत किंवा माझ्या आयुष्याविषयी मला काही डिसिजन्स घ्यायचे आहेत. आणि हे डिसिजन योग्य असावेत. आय शुड मेक द करेक्ट डिसिजन. आणि यासाठी कवीनं देवाची सहाय्यता मागितलेली आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड आय विल टेक. मित्रांनो, आपल्यासमोर आयुष्यामध्ये अनेकदा, रोजच म्हणा ना, अशी परिस्थिती असते की अनेक पर्याय आपणासमोर असतात आणि त्यातल्या योग्य पर्यायाची निवड ही आपल्याला करायची असते. आपला अनुभव, आपली सद्सद विवेकबुद्धी यांचा वापर करून आपण निर्णय घेत असतो. पण हा निर्णय घेताना ही निर्णय प्रक्रिया यामध्ये कोणतीही चूक राहू नये याच्यासाठी कवी पहिल्या कडव्यामध्ये देवाची सहाय्यता मागतोय. आणि तो म्हणतोय, आय एम द ओनली वन टू चूज द रोड आय विल टेक. कारण मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यामध्ये. जेव्हा आपण निर्णय घेतो, आपले निर्णय हे आपलं पुढचं आयुष्य ठरवत असतात. आणि म्हणून घेतला जाणारा निर्णय योग्यच राहावा याच्यासाठी आपल्याला फार काळजीपूर्वक विचार प्रक्रिया करावी लागते. आणि म्हणून निर्णय घेताना देवाने आपल्याला सहाय्य करावं अशी कवी देवाकडे प्रार्थना करतोय. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. जसं आपण मगाशी बघितलं पहिल्या कडव्यामध्ये की नेहमी आपल्यासमोर पर्याय उपलब्ध असतात. वी हॅव टू चूज फ्रॉम मेनी ऑप्शन्स दॅट आर लाईंग इन फ्रंट ऑफ अस. आणि म्हणून हे निर्णय घेताना अतिशय सावध असणं आवश्यक आहे. म्हणून कवी म्हणतोय की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. इथं कवीनं 2 रस्त्यांबद्दल उल्लेख केलेला आहे. ही स्पीक्स अबाउट 2 रोड्स विच आर देअर इन एव्हरीवन्स लाईफ. वन रोड लीड्स यू टू द सक्सेस, अनदर रोड लीड्स यू टू द फेल्युअर. हे असे 2 मार्ग आहेत जे तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातात. एक मार्ग आहे तो सक्सेसकडे घेऊन जातो आणि एक मार्ग आहे तो तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातो. यापैकी कोणता मार्ग निवडायचा हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे कवी म्हणतोय की वन रोड लीड्स टू द ग्रेट सक्सेस अँड अनदर रोड लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि मग जो रस्ता आपण निवडू त्या रस्त्याच्या शेवटी पोहोचल्याच्या नंतर जिथे आपल्याला पोहोचायचं आहे, आवर डेस्टिनेशन, तिथे आपण पोहोचू त्यावेळेला आपल्याला याची जाणीव होते की आपण निवडलेला मार्ग योग्य होता का अयोग्य होता. आणि म्हणूनच हा रस्ता निवडताना आपण अतिशय सावध असणं आवश्यक आहे. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टांजा इन दिस पोएम. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती असते की आपल्या समोर जी परिस्थिती असते तिचं
अवलोकन आपण करू शकत नाही, ती समजून घेण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. अँड दॅट इज वाय द द पोएट और द स्पीकर इज प्रेइंग टू गॉड दॅट प्लीज ओपन अप हिज आईज. माझे डोळे उघडे राहतील यासाठी मला मदत कर. इथं डोळ्यांचा अर्थ आहे एखादी परिस्थिती समजून घेण्यामध्ये आपली असलेली पात्रता. आपण जितकं निर्दोष दृष्टीने जगाकडे पाहू शकू तितकं परिस्थितीचं चांगलं आकलन आपल्याला होतं. आणि ही निर्दोष दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी कवी देवाकडे प्रार्थना करतो आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. जेणेकरून मला माझी आजूबाजूची परिस्थिती समजून घेण्यासाठी जास्त स्पष्ट नजरेनं आजूबाजूला पाहता येईल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ही सगळ्यात पुढची महत्त्वाची ओळ आहे की जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये मला निर्णय घ्यावा लागेल किंवा एखाद्या गोष्टीची बाजू घ्यावी लागेल त्यावेळेला मी नेहमी सत्याचीच बाजू घेईन यासाठी मला सहाय्य कर, यासाठी मला बळ दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जे काही उत्तम आहे ते बाहेर येण्यासाठी मला मदत कर, ज्याचा फायदा मला आणि माझ्या आजूबाजूच्या इतर माणसांनाही होऊ शकेल. सो पोएट्स वॉन्ट्स himself to be helped by the God to bring out the best, whatever best is there in his personality. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत ते बाहेर यावेत आणि त्यातून त्याचा आणि इतरांचा फायदा व्हावा अशी अपेक्षा कवी याच्यामध्ये व्यक्त करतो. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा आपल्यासमोर वेगवेगळी प्रलोभनं येतात. टेम्पटेशन म्हणजे प्रलोभनं की ज्याच्यामुळे आपण आपल्या मार्गापासून भरकटतो. अनेक प्रकारची प्रलोभनं असतात. अशी प्रलोभनं आपल्या मार्गामध्ये आली की आपल्या ध्येयावरती जे आपलं लक्ष असतं त्यापासून आपण विचलित होतो आणि कधीकधी वाईट मार्गाला लागण्याची शक्यता असते. आणि म्हणून कवी देवाकडे अशी प्रार्थना करतोय की माझ्या आयुष्यामध्ये समजा एखादं प्रलोभन माझ्यासमोर आलं तर त्या प्रलोभनाला नाही म्हणण्याची ताकद मला दे. बिकॉज टू से नो टू समथिंग इट रिक्वायर्स सो मच पॉवर. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणण्यासाठी तुमच्या मनामध्ये प्रचंड सामर्थ्य असणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी कवी देवाची मदत मागतोय. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि दुसरं महत्त्वाचं, जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तरच आपल्याकडनं चांगली कामं पार पाडू शकतात. जर शरीराकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपण मोठ्या गोष्टी साध्य करू शकत नाही. दॅट इज वाय पोएट सेज दॅट आय शूड कीप माय बॉडी क्लीन एव्हरी डे अँड कीप माय सेल्फ फिट टू फेस द चॅलेंज ऑफ द लाईफ. मला माझ्या आयुष्यातल्या आव्हानांचा जर सामना करायचा असेल तर मला माझं शरीर सौष्ठवसुद्धा जपलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करायला लागतो. रोजच्या रोज आपल्याला वैयक्तिक स्वच्छता ठेवावी लागते आणि हे माझ्याकडनं रोज व्हावं अशी कवी देवाकडे प्रार्थना करतो. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये कवी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या मार्गानं जेव्हा माझं टीन एजचं लाईफ संपेल आणि मग मी माझ्या आयुष्याकडे जेव्हा बघेन तेव्हा मला अशी खात्री होईल की आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. वेन यू फॉलो गॉड, वेन यू फॉलो गुड थिंग्स, युअर लाईफ बिकम्स द बेस्ट लाईफ. जेव्हा तुम्ही देवाने दाखवलेल्या मार्गावरनं मार्गक्रमण करता तेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाणाराच मार्ग नेहमी निवडता. आणि त्यामुळे कवी असं म्हणतो, ही हॅज अ फुल फेथ इन गॉड दॅट इफ ही फॉलोज द गॉड, इफ ही फॉलोज द वे दॅट इज शोन हिम बाय द गॉड, हिज लाईफ विल बी सक्सेसफुल. आणि म्हणून कवी शेवटला असं म्हणतो, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. यानंतर या कवितेमधले जे न्यू वर्ड्स आहेत ते या स्लाईडमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही स्लाईड पॉज करून तुम्ही हे शब्दार्थ लिहून घेऊ शकता आपल्या वहीमध्ये. देन लेट अस
टॉक अबाउट द फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम. फिगर ऑफ स्पीच हा कवितेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कवितेला सौंदर्य देण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचची मदत घेतली जाते. काही फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमधले पुढीलप्रमाणे: ॲपॉस्ट्रॉफी, ॲड्रेसिंग टू द ॲबसेंट पर्सन ऑर गॉड. कवितेमध्ये जेव्हा कवी एखाद्या अशा व्यक्तीला उद्देशून कविता लिहितो जी अनुपस्थित आहे, किंवा देवाला उद्देशून जेव्हा कविता लिहितो त्यावेळेला तो फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये उदाहरणासाठी 2 ओळी दिल्या आहेत. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, ही ओळसुद्धा देवाला उद्देशून लिहिली आहे. आणि हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, ही ओळसुद्धा देवाला उद्देशून लिहिलेली आहे. ॲलिट्रेशन, यूज ऑफ द सेम लेटर ऑर साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड्स दॅट आर क्लोज टुगेदर. त्याचं उदाहरण आहे: ईच डे ब्रिंग्स द न्यू बिगिनिंग, डिसिजन आय मस्ट मेक. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर ब्रिंग ह्या शब्दाची सुरुवात बीने होते आणि बिगिनिंग या शब्दाची सुरुवातसुद्धा बीने होते. दुसऱ्या उदाहरणामध्ये मस्ट या शब्दाची सुरुवात एमने होते आणि मेक या शब्दाची सुरुवातसुद्धा एमने होते, आणि म्हणून हे ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे. इन्व्हर्जन, नॉर्मल ऑर्डर ऑफ वर्ड्स इज रिव्हर्स्ड. म्हणजे वाक्यातील शब्दांचा जो क्रम आहे त्या क्रमामध्ये फेरफार केला की इन्व्हर्जन हे फिगर ऑफ स्पीच होतं. त्याचं उदाहरण आहे: डिसिजन आय मस्ट मेक. या ओळीमधील शब्दांचा क्रम या पद्धतीने असायला हवा: आय मस्ट मेक डिसिजन. तो कवीने डिसिजन आय मस्ट मेक अशा प्रकारे बदलला आहे, आणि म्हणून हे इन्व्हर्जनचं उदाहरण आहे. त्यानंतरचा फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. डिरेक्टली रेफरिंग वन थिंग बाय मेन्शनिंग अदर एक्झाम्पल. डिरेक्टली रेफरिंग वन थिंग बाय मेन्शनिंग अदर. आणि त्याचं उदाहरण आहे द रोड ऑफ लाईफ. एका वस्तूचा उल्लेख दुसऱ्या वस्तूच्या सहाय्यानं करणं, यासाठी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच वापरला जातो. या ठिकाणी रोड ऑफ लाईफ म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य आहे. इथे रोड म्हणजे कोणताही रस्ता नसून आपण जे आयुष्य जगतो, ज्या मार्गानं आयुष्य जगतो त्याला रोड ऑफ लाईफ असं म्हटलं आहे. त्यामुळे हे मेटाफरचं उदाहरण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या पुस्तकातली पहिली जी कविता आहे अ टीनेजर्स लाईफ त्यावरची चर्चा केली. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला या कवितेची जी कन्सेप्ट आहे किंवा या कवितेमध्ये जो काही मूलभूत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते समजून घेण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होईल. जर तुम्हाला या कवितेविषयी काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. त्याची उत्तरं किंवा ते शंका निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन निश्चितच. धन्यवाद.